पहिला बॉल घेऊन साहिल भगतला आपण पाहतोय. अनिकेत कोळी आणि सागर कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. नुकता टॉस झाला आणि टॉस जिंकला महेश मूर्ती या मोहा कोळीवाडा या टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आलाय. इथे बॅटिंगसाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक महत्वपूर्ण मॅच अर्थात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. महेश पोर्शेलकर या संघाच्या अगेन्स्ट संघ दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन हात करण्यासाठी अनेक वेळेला या विभागातील हे सामने नेहमीच पाहायला मिळालेत. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी, शेवटचा दिवस, शेवटची रात्र. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये, पंचांचा इशारा लेट्स प्ले. शेवटच्या दिवसाला, शेवटच्या रजनीला होती सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती साहिल भगत पहिला चेंडू घेऊन. पहिला बॉल डावे यशीवरती ऑन साइडला फ्लिक केलाय. जास्त फ्लिक टॉप द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. आलाय चौकार. असताना इथे पाहायला मिळाली चौकार आला पहिल्या बॉल वरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय धनंजयजी भोईर साहेब आपटा तथा अतिजी खांडेकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत. दुसराच बॉल, व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सेकंड बॉल आणि सेकंड सीमारेषेच्या बाहेर येणारा चौकार. स्टिक स्टार्ट बाय अनिकेत कोळी. ऑन साइडला स्लॉक स्वीप, ऑन साइडला जिथे फ्लिक केलं होतं. दोन बॉल वरती दोन चौकार आल्यात. इथे यथेच्छ धुलाई केली आहे साहिल भगतची. प्रवाह हॉलिडेजचे आदरणीय धनंजय भोईर साहेब तथा अतिजी खांडेकर साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचे हार्दिक स्वागत. दोन बॉल दोन चौकार. पुढचा बॉल गोलंदाज साहिलचा हाफ रॅकर बॅटची आतली कडा घेतली. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती. दोन बॉल वरती दोन चौकारानंतर एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या अर्थात 9 धावा धाव फलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये जिथे खरपून समाचार घेण्याचा प्रयत्न करण्यात आला साहिलच्या अगेन्स्ट. सागरसाठी हा बॉल. इथे शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे. चेंडूला पाठवल्या थर्ड मॅन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिली दिशा. मॅचची बदलते दशा. चौकार. अफलातून दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला आणि पाहायला मिळत आहे. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे. लेट कट करत असताना इथे पाहायला मिळाला आणि गॅप मध्ये थर्डमॅनला खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक दर्जेदार क्लिअरिटी आणि ज्या पद्धतीने क्रिस्टल क्लिअरिटीचं प्रदर्शन आपण पाहतो विविध कॅमेरा अँगल्सने आपण पाहतो आहोत. ते अर्थात आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. यावेळेचा बॉल कमी गतीने बॅटची थिकेज आउटसाइड एज. Caught behind wicket. First wicket goes down. Sagar Koi departs. But पहिल्या सामन्यामध्ये 5 बॉल मध्ये 11 धावा बनवले होते. या खेळाडूने दुसऱ्या मॅच मध्ये दाखल झालाय. पाहणं खऱ्या अर्थाने हे कौतुक करायला हवा. एकविरा इव्हेंट्स संदेजी खऱ्या अर्थाने हे कौतुक व्हायलाच हवं. कारण जसा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला त्याचा स्कोर कार्ड दाखवण्यात आला. गोलंदाजाचाही
तुम्ही बॉलिंग एनालिसिस पाहता. पहिल्या मॅच मध्ये 13 धावा 1 विकेट, दुसऱ्या पहिल्या मॅच मध्ये 1 षटक केवळ 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये महागडा राहिलाय. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली आहे बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल निसटलाय, जीवदान प्राप्त झालं पहिल्याच बॉलवरती. उल्केश कोळी मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि पहिल्याच बॉलवरती त्याला आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळालाय, जीवदान मिळालं पहिल्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात 15-1 फलंदाज जो इथे बाद झालेला पाहायला मिळालाय. वाजवी खेळ म्हणता येईल, कारण कभी खुशी कभी गम या स्वरूपाचा एक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं पहिल्या षटकाच्या अंतिम 15. धन्यवाद डीजे आकाश. प्रत्यांश साऊंड्स यांच्या माध्यमातून हे संगीत आपण ऐकलं. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक या चरणी ज्यांनी केली स्वराज निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊयात. मैदानाच्या आतमध्ये आदित्य भगत याची चर्चा मी आवर्जून केली आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला आपण पाहतोय. उंचपुरा असा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ऑन साइडला हा फॉर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फेकी करण्यात येईल, तद्वर मात्र पहिल्या बॉलवरती सिंगल येते. अनिकेत कोळीच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. 4 बॉल त्याने फेस केलेत. 10 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात आणि एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळेल. उल्केश कोळी टीमचा कॅप्टन आहे, संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार. हा भव्य दिव्य स्मारक तुम्ही खऱ्या अर्थानं या उरण विभागामध्ये नेहमीच पाहता. शिवरायांचं एक गीत आलं आणि अगदीच या प्रतिकृतीची आठवण झाली. अगदी डोलाने फडकणारा हा भगवा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे आणि निश्चितच उरण विभागामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं या जासई गावाची आणबाण शान असणार हे स्मारक तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं. स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात 16 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, यष्टिरक्षक चेंडूच्या खाली. झेल निसटला, जीवदान. पुढच्या बॉलवरती लगातारच्या 2 बॉलवरती 2 जीवदान मिळाल्यात. जणू काही नशिबाची गोळीच खाऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय उल्केश कोळीला. आपण पाहतो 2 बॉलवरती 2 जीवदान मिळणं आणि त्यासाठी नशिबाने त्याला दिलेली साथ आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की नशीब भी हमेशाही बहादुरों का साथ देता है. या खेळाडूला संधी दिली आहे नशिबाने. 2 बॉलवरती 2 जीवदान त्याला मिळाले. 17 धावा फलकावरती आहेत. फर्स्ट मॅच आपण पाहतोय. नुकताच ज्यांनी मॉनिटर ऑन केलाय युट्यूबच्या माध्यमातून, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झाल्यात, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आई एकविरा इव्हेंट्स वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला हिट करा. आदित्य पुढचा बॉल घेऊन अनिकेतच्या अगेन्स्ट. यावेळेला हाफ ट्रॅकर होता. हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न. वेग इतका प्रचंड आहे ना की बॅकफूट वरती जात असताना बॅटरला डॉमिनेट करतो आदित्य आणि ही त्याची खासियत आहे. त्याच्या वेगाने तो डॉमिनेट करतो प्रतिस्पर्ध्याला. एकंदरीत 3 बॉल त्याने अद्याप हाताळलेत आणि 3ही बॉल आपण एकंदरीत प्रणयजी पाहिले ना तर हाफ ट्रॅकर टाकलेत, गुडले स्पॉट वरती ठेवलेत, उसळी घेणारे राहिलेत. बॅटच्या स्टिकर जवळ लागलेले स्ट्रोक पाहायला मिळालेत आणि म्हणून की काय जास्तीचे मोठे फटकेबाजी या षटकामध्ये झालेले नाहीये. पहिल्या 3 बॉलवरती केवळ 3 धावा आल्यात. टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय इथे म्हणता येईल की बॅटिंग करण्याचा घेण्यात आलेला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल लोअर फुलटोस कमी गतीने होता. पिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 3ऱ्या बॉलवरती 3री संधी, बोल्ड अँड कॉट, फलंदाज बाद.
प्रतिस्पर्ध्याला, परंतु तिसरी संधी सोडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेलो नाही आहे. आदित्य भगतने हे सांगितलं, अपना टाइम आएगा, प्रॅक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा. आणि त्याने सांगितलं माझी वेळ येईल. विकेट प्राप्त केली आहे. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये तो उभा, त्याला साथ देण्यासाठी सुयशला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. सुयश कोळी पहिल्या मॅच मध्ये 2 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आली होती आणि या सामन्यामध्ये देखील त्या प्रदर्शनाची अपेक्षा त्याच्याकडून निश्चित असेल. अर्थात चांगला खेळ करण्याची, नावारूपाला येणारा खेळ करावा लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये तो इम्पॅक्ट त्याने पाडू शकला नव्हता. आज पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं विजेता. आदित्य बॅकफुटला पुन्हा एकदा डॉमिनेट केलं बॅटरला. स्वागत आहे तुझं मैदानाच्या आतमध्ये आणि फायनलच्या रात्रीमध्ये. हा सांगण्याचा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले पहा, चाचपडला फलंदाज. ऍक्शन रिप्ले विविध अँगलने पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी ऑन साइडला खेळायचं की नाही या दुविध मनस्थितीमध्ये होता, आणि याच कारण की काय, बॉल रिलीज करत असताना आदित्यच्या रिॲक्शन्स पहा. त्याची देहबोली अगदी स्ट्रॉंग आहे. चांगल्या टप्प्यावरती बॉल तो हाताळतोय. स्कोर कार्डवरती 18. कमी गतीने पिक केला, बॅकफुटला आलाय, कट केला होता, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल या मॅच मध्ये कमबॅक झालाय. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या, दुसऱ्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या त्या 4. कमबॅक करणारे षटक, एक विकेट प्राप्त केली ती आदित्य भगतने. 11 धावा. अनिकेत नॉट आउट खेळतो 5 बॉल मध्ये. सागर खेळतो 2 बॉल 4 धावा. उल्केच्या बॅटमधून 3 बॉल 3 धावा आल्या. सुयश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 2 बॉल 1 रन त्याच्या बॅटमधून आली आहे. एक्स्ट्रा आलेली नाहीये. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. एक ब्रेक गेम आहे, शॉर्ट ब्रेक, आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये वळूयात. आदित्यने कमबॅक केलं. 1 षटक 4 धावा आणि जिथे 1 विकेट. मला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे शिवरायांची प्रतिमा तुमच्या नजरेच्या समोर, जी मात्र आपण पाहत आहोत. हे विहंगम दृश्य दाखवलं जात आहे 21 इव्हेंटच्या माध्यमातून. आदरणीय माननीय सन्माननीय शंकर शेट मोहिते साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक स्वागत या माजी आमदार, माजी खासदार, आमदार आणि दोस्ती चषक मध्ये. आदरणीय शंकर शेट मोहिते साहेब आपलंही हार्दिक स्वागत. माजी खासदार, आमदार आणि दोस्ती चषक 2025. 2 षटक संपले. स्कोर कार्डवरती 19 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येतोय. वितेश म्हात्रे साहेब, वहाळ ग्रामपंचायत सदस्य, यांचं देखील आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. वितेशजी म्हात्रे साहेब यांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या 2 षटकामध्ये रन्स आल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये महागडा राहिला, 15 धावा खर्च केले होते साहिलने. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल आणि त्याला पाठवला आणि गोलंदाजीवरती हल्ला, ठोकला इथे चौकार. एक वर्ष रायगडची तोप दणाणती आहे आणि त्याचेच एक शब्दांचा भंडार म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. तिन्ही भाषांवरती प्रभुत्व असणारे आमचे सिनियर समालोचक मच्छिंद्रजी पाटील सर यांचे आगमन. आपले हार्दिक स्वागत. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉट फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना बॅटच्या साह्याने रन्स आली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती अर्थात 24-24 ऑन दी बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 6 वरती नॉट आउट खेळतोय सुयश. अनिकेत कोळी खेळतोय, जिथे मात्र 5 बॉल 11 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हे अर्थातच आपण फ्लेक्स पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. माजी खासदार, आमदार व दोस्ती चषकाचे आदरणीय लीलजी खारकर साहेब यांना आपण पाहतोय. प्रतिजी पाटील साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. हे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात. सचिन शेठ खारकर साहेब यांचं देखील आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय सचिन शेठ खारकर साहेब.
हाफ ट्रॅकर कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली सेकंड झेल निसटला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन स्टाईलने हा झेल घ्यायचा होता. आदित्यचे रिॲक्शन्स पाहण्याजोगे आहेत. तो खालीच बसलाय कारण हा झेल व्हायलाच हवा होता. या खेळाडूच्या कॅचेस तुम्ही सोडू शकत नाही. दमदार फॉर्मामध्ये ज्याने वजनदार सुरुवात संघाला करून दिली आहे. प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि प्रतिती यश असा खेळाडू. ऍक्शन रिप्ले पहा. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. कुशलला आपण पाहिलं त्या ठिकाणी. त्याच्या हातातून झेल निसटलाय. स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या अर्थात एकंदरीत या बॉल वरती एक सिंगल. संघाची धावसंख्या 25-2. अनिश भगतचं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 3 भगत गोलंदाजी करतायत परंतु बॅटिंग करणारा संघ संपूर्ण कोळी आहे. बॅकफुटला पुढच्या बॉल वरती चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार, वजनदार, शानदार चौकार. आतमध्ये या खेळाडूला तुम्ही दुसरी संधी देऊ शकत नाही. काय स्ट्रोक अटेम्प्ट केले. चहू बाजूला यथेच्छ धुलाई केली. मनसोक्त असा समाचार तो मैदानाच्या आतमध्ये घेतोय गोलंदाजांचा. 29 आहे की आवेला डाऊन द ग्राउंड. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. नो बॉल, नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. थरार नाट्य, चित्त थरारक लढत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अशा लढती पाहाव्या आणि पाहतच राहाव्या असाच काहीसा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. महेश पोळ शेलगर टीम कडून काय चालू काय आहे. आदित्यच्या चेहऱ्यावरची सपशील नाराजगी इथे पाहायला मिळते. तो नाराज आहे. त्याने प्रदर्शन चांगलं केलंय, त्याने झेल घेतले, त्याने बॉलिंग चांगली केली आहे परंतु संपूर्ण संघाचा खेळ त्या दर्जाचा झाला नाही. कमी गतीने लो फुलटोज आहे. ऑन साइडला डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल निश्चितच मिळेल. एकेरी धाव येते. फ्री हिटच्या बॉलवरती संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 32 ऑन द बोर्ड. आज उल्वे नोड विभागाचा कम्प्युटराइज माझ्या सोबत आहे. आज संपूर्ण लेखाजोखा मिळेल. DRS कॉल केला. बॅटिंग टीमने व्यस्त आहे तिथे पाहिली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून नामदेवजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या आयोजनासाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी आली आहे. धन्यवाद साहेब. आपण दिलेला प्रेम आणि सहकार्य, साथ, सहवास नेहमीच अशा स्वरूपाचा असावा. या आपण तिसऱ्या पंचांना रेफर केलं. दीपकजी बोराडे सर यांना आपण पाहत आहोत. तिसरे अंपायर. एक उच्च भ्रू आणि तथा एक उत्कृष्ट अंपायर म्हणून दीपकजी बोराडे सर यांना आपण पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून हा DRS कॉल इथे चेक करण्यात येतो, रेफर करण्यात आला होता. येणार पॅनल आज कामकाज करत असताना पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी योग्य निर्णय इथे देण्यात आलाय. शशीजी मेहर एक लेजेंडरी खेळाडू ज्यांनी कुशल 11 सारसोळे या टीम साठी गेले अनेक वर्ष. आपला दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. विस्फोटक फलंदाज. स्कोर कार्ड मध्ये धावा त्या अर्थात 32-2. एनआर पॅनलची चर्चा मी केली आणि हा लोगो तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. ICCचा लोगो एनआर पॅनलचा जो तुम्ही स्क्रीन वरती पाहताय आणि त्याचे मॅनेजिंग हेड इथे पाहायला मिळतात ते दीपकजी बोराडे. या बॅटिंग रिव्ह्यू जो घेण्यात आला होता बॅटिंग टीमच्या माध्यमातून तो तुमचा संपलेला आहे. स्कोर कार्ड वरती 32-2. 32 ऑन दी बोर्ड. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना गोलंदाज अनिश भगत. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. वेगवान टाकला. फॉलो केला बॅटरला. ही रणनीती अक्षरशः योग्यरित्या कामी येत असताना पाहायला मिळते. 3 षटकांचा केस संपला. स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात 32-2 फलंदाज बाद. एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे कडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकूयात. त्या पुढची मॅच असेल निळकंठेश्वर उल्वे विपक्ष न्यू यंग स्टार.
ते झाले विद्या मंदिर बांधून ज्ञान शिकविणारा, विद्या मंदिर बांधून ज्ञान शिकविणारा. या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्याचा काही क्षणचित्र तुमच्या स्क्रीनवरती होते. 32-2 32-2 स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. शेवटच्या आणि अंतिम षटक सुयश भगत गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. साहिल भगत 15 धावा, तदनंतर आदित्य भगतने 4 धावा खर्च केल्या, अनिश भगतने 13 धावा खर्च केल्यात. महागडे 2 गोलंदाज राहिलेत. डीआरजी कोळी साहेब कोंबडबुजे यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब. आज आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत येणाऱ्या मान्यवरांचं यथोचित असं सन्मान. हाफ ट्रॅक करून उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न जो दिशाहीन राहिला आहे. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे शेवटच्या षटकाची. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन येत असताना या स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात त्या रीतीची लाईव्ह कव्हरेज हे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क तथा एक चांगली ऑपरेटिंग सिस्टम. हाफ ट्रॅकर कव्हरला स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळी कोणती चुकी केलेली नाही आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी अनिकेत कोळी बाद. राहणार आहे संघासाठी. तो मोक्याच्या क्षणी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळतो आहे. त्याचा हा खेळ फार महत्वाचा राहणार आहे कारण इथे रन्स गोळा करायच्या आहेत, संघासाठी धावा बनवायच्या आहेत. संघाची अडकलेली ही नाव आणि त्याला किनारी लाव असंच म्हणत असतील संघ सहकारी. वेगवान वेगवान तो क्रशर इथे पाहायला मिळतोय. फास्ट अँड फ्युरियस. काय बॉल टाकला होता. वाईट यॉर्कर बाईटच्या स्वरूपामध्ये रन्स आली. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहील. विविध कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय. एक फ्रंट व्ह्यू आणि तदनंतर साइड अँगल. काय बॉल टाकला. टो क्रशर उजवे यष्टीच्या बाहेर. ऍक्शन पहा, रिदम पहा, फॉलो थ्रू त्याहूनही अधिक चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये सुयशचा पाहायला मिळतोय. सुयश भगत चांगली गोलंदाजी करतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. यावेळेला बॅकफुटला आले. बॅटची आतली कडा घेतली आहे. चायनीज कट, रुबी कट. जोखीम घेतली नाही. छोटासा क्षेत्ररक्षक सौमित भगतला त्या ठिकाणी आपण पाहिलं. वेगाने चेंडूवरती आला. उद्याचं भविष्य आहे खऱ्या अर्थानं शेलगर गावाचं. चेंडूवरती आला, चेंडूला पकडलं, फिकी केली नाही त्याने. त्याला ठाऊक होतं एक्स्ट्रा रन आपल्याला द्यायची नाही आहे. आणि नॉन स्ट्रायकिंग वरती असणारा सुयश ज्याच्या 8 बॉल 12 वरती तो खेळतोय. यावेळेला ऑन साइडला नो लुक. व्हॉट अ स्ट्रोक. मॅग्निफिसंट बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कुणाल कोळीच्या बॅटमधून चौकार. काय स्ट्रोक राहिला. ऍक्शन रिप्ले या पण पाहूया स्क्रीन वरती जिथे हा स्ट्रोक पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा स्ट्रोक खेळलाय. फ्रंट व्ह्यू कॅमेरा अँगलने पाहण्याजोगे राहील. हा फटका ज्या रीतीने खेळला होता, मनगट वळवली, चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली, परंतु शेवटच्या क्षणाला बॉलकडे पाहिलंच नाही बॅटरने. अशा रीतीचा स्ट्रोक कुणाल कोळीच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. 2 बॉल 4 वरती तो नॉट आउट आहे. त्याच्या बॅटमधून जिथे आपण पाहिला 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 39ला 3. नेक्स्ट मॅच निळकंठेश्वर उल्वे आणि त्याच्या अगेन्स्ट न्यू यंगस्टार मोहा कोळीवाडा. पुढचा बॉल खोला तुझ्या एसीच्या बाहेर. थेडी एसटी रक्षकाचा वेध. इथे फलंदाज बाद.
विकेट क्रमांक 4 रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅक टू द पॅव्हेलियन श्रेयश कोळी. पाहायला मिळतं माजी उपसरपंच गव्हाण ग्रामपंचायत आदरणीय सचिन शेठ गरब साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. या विभागाशी आणि या परिसराची आणबाण शान क्रिकेटला नेहमीच मंत्रमुग्ध करणारा असं व्यक्तिमत्व आगमन होत असताना पाहायला मिळतं. आदरणीय सचिन शेठ गरब साहेब क्रिकेटला सुसज्जित करणारा असं व्यक्तिमत्व किंबहुना अगदी क्रिकेट चांगल्या दर्जाचं व्हावं याच्याकडे ज्यांचं नेहमीच कल असताना आपण पाहतो. गव्हाण ग्रामपंचायत माजी उपसरपंच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक देखील स्पॉन्सर करण्यात आली आहे. त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. आदरणीय सचिन शेठ गरज साहेब यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना 39ला 4 पुढचा बॉल यावेळेला खुला टाकलेला चेंडू ते डीएसटी रक्षकाचा वेध घेतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. दुहेरीसाठी पलटलेत. एकेरी धाव केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरकार्ड वरती आहे ती अर्थात 40-41 टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. या पण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय निळकंठेश्वर उलवे आणि त्याचा अगेन्स्ट खेळ न्यू यंग स्टार मोहा कोळीवाडा. आगमन होत असताना पाहायला मिळतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम माजी उपसरपंच गव्हाण ग्रामपंचायत तसा प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय सचिन शेठ गरज साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक देण्यात आली आहे. ज्यांचं आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. शेलघर गावाची आणि या उलवे विभागाची आणबाण शान क्रिकेटला नेहमीच चांगल्या दर्जाचा दर्जा मिळावा आणि चांगलं नीटनेटकं आयोजन व्हावं याच्याकडे कल असणारी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं आदरणीय सचिन शेठ गरज साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. उलवेनोड विभागाची प्रीमियर लीगची स्पर्धा गतवर्षी पार पडली शेलघरच्या क्रीडांगणावरती आणि त्याच दर्जाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं नेहमीच नीटनेटकं. या पण काही सन्मान करत आहोत. त्या पुढील आपण या करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस निळकंठेश्वर उलवे आणि त्याचा अगेन्स्ट खेळ न्यू यंग स्टार मोहा कोळीवाडा. या दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करतो आहोत. पुढची मॅच निळकंठेश्वर उलवे आणि त्याच्या अगेन्स्ट न्यू यंग स्टार मोहा कोळीवाडा. या पण न्यू यंग स्टार टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. निळकंठेश्वर उलवे टीमचे कॅप्टन आपण टॉस करूयात. निळकंठेश्वर उलवे या नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही आयोजक संघ मात्र पाहायला मिळतील. आदरणीय सचिन शेठ गरज साहेब यांना मी विनंती करेन या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. निळकंठेश्वर उलवे आणि न्यू यंग स्टार. हेड इज अ कॉल. हेड आला टॉस जिंकला तो न्यू यंग स्टार या टीमने. धन्यवाद सचिन शेठ. या आपण टॉस जिंकला आहात. प्रथमतः निर्णय काय घ्याल? बॉलिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय पहिल्या मॅच मध्ये जसा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता प्रतिस्पर्ध्याने, या मॅच मध्ये तुम्ही बॅटिंग करण्याचा जिथे बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला याच्या पाठीमागचे कारण काय आहेत? कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. असे कोणते गोलंदाज राहतील की ज्यांच्याकडे जास्तीचे लक्ष असेल तुमचं या शेवटच्या रजनीमध्ये? आमच्या वेदांत कोले, अतुल. स्पर्धेचं आयोजन नियोजन तर तुम्हीच केलंय पण त्याच वेळेला तुमच्या गावानेच केलंय. परंतु एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपलं घरचं आणि जवळचं मैदान ज्या वेळेला असतं त्यावेळेला दबाव आणि दडपण जास्तीचा असतो आणि आज तो दडपण जाणवेल का? किंवा तुम्ही आपल्या संघातील खेळाडूंना काय संदेश द्याल की हा प्रेशर बाजूला सारून प्रदर्शन करायचंय?
हो प्रेशर तर नाही आहे, पहिली सेंट्री आहे आमची नाईटला, आता 100% देण्याचा प्रयत्न करू. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? हो नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉप झालाय, काही आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत आणि या पण या मी विनंती करेन आदरणीय निलेश शेटकारकर साहेब यांना की आपल्या शुभ असे काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. या पण पहिला सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन धीरजी ओळेकर साहेब आणि तथा सुहाजी गोंधळे साहेब यांना विनंती करेन सचिन शेठ गरज साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सुहाजी गोंधळे साहेब आणि तथा धीरजी उलवेकर साहेब यांना विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बाईक प्राप्त झाली आणि तथा एक प्रतिष्ठित उद्योजक गव्हाण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सचिन शेठ गरज साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. माजी खासदार आमदार व दोस्ती चषक 2025च्या माध्यमातून या 13व्या पर्वामध्ये उपस्थित अतिथी माननीय सचिन शेठ गरज साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय सचिन शेठ गरज साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय वंदनीय, ज्यांनी क्रिकेटला नेहमीच सकल सुखद आणि आनंददायी बनवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. नीटनेटकं क्रिकेट व्हावं, या विभागाचं क्रिकेट जिवंत राहावं आणि शेलगर गावाची आणि उल्वे विभागाची आन बानशान ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सचिन शेठ गरज साहेब ज्यांच्या माध्यमातून बाईक या स्पर्धेला लाभलेली आपण पाहतो आहोत. आदरणीय नामदेवजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या पुढचा सन्मान आदरणीय नामदेवजी पाटील साहेब, आदरणीय नामदेवजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करतो आहोत. नामदेवजी पाटील साहेब, पुढचा सन्मान आपण धनंजयजी भोईर साहेब आपटे यांचाही विशेष सन्मान करतो आहोत. धनंजयजी भोईर साहेब आपट्याचे प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आदरणीय धनंजयजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढचा सन्मान आदरणीय आतिजी खांदेकर साहेब देखील उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आतिजी खांदेकर साहेब यांचा विशेष सन्मान. आदरणीय सचिन शेठ खारकर साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. सचिन शेठ खारकर साहेब निळकंठेश्वर उल्वे संघाचे एक लेजेंडरी खेळाडू, सिनियर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं, आदरणीय सचिन शेठ खारकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. निळकंठेश्वर उल्वे संघाचे सदस्य तथा एक लेजेंडरी खेळाडू ज्यांचा विशेष सन्मान आदरणीय सचिन शेठ खारकर साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. हरिश्चंद्रजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. नावे गावचे माजी सरपंच हरिश्चंद्रजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान या आपण करूयात. मच्छिंद्रजी कोळी साहेब यांना विनंती करेन आणि वितेजी म्हात्रे साहेब आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करावा. स्वागत करूया सकल जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार या व्यासपीठावरती होत आहे. दिलगिरी व्यक्त करेन, समालोचन आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण मान्यवरांचे यथोचित मानसन्मान आम्ही करतो आहोत. डीआरजी कोळी साहेब कुंभडभुजेचे प्रतिष्ठित मान्यवर आपल्या सोबत आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. डीआरजी कोळी साहेब, आज येथील या पायरीला गंध आला, साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. डीआरजी कोळी साहेब यांचा विशेष सन्मान.
DRG कोळी साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय वामनजी पाटील साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आदरणीय वामनजी पाटील साहेब यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. मी विनंती करेन आदरणीय सुहाजी गोंधळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतो आहोत. आदरणीय पांडुरंगजी खारकर साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पांडुरंगजी खारकर साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान. आदरणीय सुहाजी गोंधळी साहेब यांच्या शुभ हस्ते पांडुरंगजी खारकर साहेब यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. आदरणीय शंकर शेट्टी मोहिते साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान करण्यात येईल. स्वप्नीलजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन, आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून शंकर शेट्टी मोहिते साहेब उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा. या काही विशेष सन्मान पार पडल्यानंतर या आपण समालोचन कक्षामध्ये होऊयात. आणि या रायगड जिल्ह्यातील धडाडती तोफ आणि ज्यांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच आपण ऐकतो, रतनबुवा स्मृती चषकामध्ये यावर्षी संगम असेल, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मग भारताच्या बाहेर जाऊन हा आवाज ऐकायला मिळाला. या आपण मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. हॅलो चेक, हॅलो चेक. बाबू थोडंसं बेस कमी कर. हॅलो चेक, हॅलो चेक, बेस कमी कर. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू, थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्र आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं मोदक स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ प्रेझेंट हिअर. वॉर्म वेलकम. आणि सर्वांचा स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व जयेश भोसले सर यांचा वाढदिवस आहे. सर तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हाच म्हणे द्यास आणि तुम्हाला वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतोय. या स्पर्धेला खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आज शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येते. 41 धाबा फुटायच्या आहेत आणि पहिल्या षटकाच्या अखेर 13 धाबा दमदार सुरुवात मध्ये होती. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 41 धाबा कुठत असतात, 13 धाबा बिनबाद दमदार सुरुवात करत असताना फलंदाजीमध्ये महेश स्पोर्ट्स शेलकर संघ. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी ऑन साइडला केल्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी जोगेंद्रला आपण पाहतोय विकेट किक चांगली कामगिरी करत असताना आणि डॉट डिलिव्हरी. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य संदीप पाटील सर ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला, ते देखील या स्पर्धेला ऑनलाईनच्या मध्ये एन्जॉय करतात. स्वागत आहे संदीप पाटील सर, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. छान चेंडू मात्र मागे निघून गेलाय. नशिबाचा चौकार, लक फॅक्टर ऑन. अजून एक चौकार. तो 11 वरती एकूण दोघांमध्ये चांगली बाकीतरी बिल्ड होते आणि धावसंख्येला आकार येतोय 17 धावसंख्येवरती. सन्मान्य सचिन शेट घर यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे सचिन दादा तुमचं. महेश स्पोर्ट्स शेलकरच्या स्पर्धेचे चांगले आमचे लाडके आयोजक. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील नाहीये, चेंडू गेलाय तो एक्झॅक्टली ऋतिक कडे आणि शॉर्ट पॉइंटला ऋतिक बॅकअप देतोय आणि पंचांचा इशारा आहे तो लेग बाईचा. धावा कशा धावा येणं फार महत्वाचं आहे. रात्रीचं शांत वातावरण असतं ते पंच इशारा करतात. पाण्याची मागणी, यस हे षटक संपल्यानंतर लगेच पाणी तुम्हाला दिले जाईल. कदाचित आता गरज आहे, लगेच जाऊ आपण. 8:10 होतात. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज मात्र या स्पर्धेकडे आपण आगेकूच करतोय. माजी खासदार आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या सन्मानासाठी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय निलेश शेठ खारकर, सन्माननीय धीरज शेठ ओळेकर आणि सन्माननीय शैलेशजी भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही स्वागत करतोय. आज फायनल डे, पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये आम्ही आलो होतो आणि पाहता 4 दिवसाचा कार्यकाळ कधी संपला कळलाच नाहीये आणि स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली. क्रिकेटचा श्वास
असणारं उलवे नोड आणि उलव्या नोड मध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 41 धाबा कुठायच्या आहेत महेश स्पोर्ट्स शेलकर संघाला आणि महेश स्पोर्ट्स संघाला पहिल्या षटकामध्ये 13 धाबा कुठल्यात एकीकडे बाद न करत होता आणि आता धावफलक दाबाल्यात त्या 18 धाबा. मयूर घरात यांचं देखील आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. साहेब तुम्ही शतायुष्य व्हा, तुम्हाला देखील वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. अठरा धाबा धावफलकावरती साकायला सौरभ सुरुवात दमदार केले. 11 वरती खेळतोय मैदानावरती. थोडंसं व्हॅल्यूम दे. 11 वरती खेळतोय. 5 चेंडूचा सामना आतापर्यंत केला. 2 चौकार दाखवलेत. इज अ मॅग्निफिसंट क्रिकेटर प्लेयर सिल्वर आणि तो मात्र स्ट्रायकर एंडला अटॅकिंग स्टार्स मध्ये गोलंदाज तयार. चेंडू मागे निघाला. चांगला क्षेत्ररक्षण दाखवलाय रणजित नाथा. मात्र शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये 44 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट डिलिव्हरी. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये समोर आपला हायवे आहे आणि त्या हायवेच्या नजदीक हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये क्रीडानगरी अत्यंत सुंदर क्रीडानगरीमध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. आज फायनलच्या रात्रीमध्ये आम्ही आहोत. बॅट अँड पॅड मध्ये चांगला चेंडू एक्झिक्यूट केला. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंगनला उलकेश येतोय. कव्हर करतेमध्ये एकच धाव. चांगलं क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये धाबा आले ते 13. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला मात्र P1 मध्ये P1 फक्त 13 धाबा आणि धावसंख्येला आकार येतोय तो आता 19 धावसंख्येवरती. हा बघा मॅन हॅटन चॅट ज्याला म्हटलं होतं तो मॅन हॅटन चॅट दाखवत असताना खूप सुंदर हे ॲटमॉस्फिअर आणि त्यामध्ये स्पर्धा रंगत असताना डाऊन ट्रॅक आलाय फलंदाज. एज अँड टेकन. पहिला धक्का मैदानावरती. 19 धावसंख्येत आदित्य भगतला मात्र परतावं लागेल. साहेब आणि परेश शेठ पारगावकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. आपलंही हार्दिकाचं स्वागत. काही क्षणामध्ये मच्छिंद्र पाटील सर या स्पर्धेला भेट देण्यासाठी 4 टर्म मध्ये लगातारचे 4 पर्व ज्यांना दमदार आमदार म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं पनवेलचे भाग्य विधाते आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांची उपस्थिती काही क्षणामध्ये या स्पर्धेला लाभेल. येस 19 धाबांची 13 चेंडूने गरज आहे ती मात्र आता 23 धाबांची 22 धाबांची क्लोज एन्काउंटर. 12 चेंडू आणि गरज आहे ती 22 धाबांची. सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धाबा. या षटकामध्ये इकॉनॉमी गोल झाले. एक चौकार नशिबाचा लागला मात्र तरी देखील विकेट बाद करत यश टापलं आणि सामना यालीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करतोय. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 22 धाबांची. बघायचे सामना कोण जिंकणार. महेश स्पोर्ट्स शेलकर संघ जिंकणार की बघायचे सामना कोण जिंकणार. महेश स्पोर्ट्स शेलकर संघ जिंकणार की महेश स्मृती मोहा कोलीवाडा. दोघांच्या नाव महेश स्मृती मोहा कोलीवाडा. दोघांच्या नावामध्ये महेश आहे मध्ये बघायचे कोणत्या महेशचा नावामध्ये महेश आहे मध्ये बघायचे कोणत्या महेशचा विजय. किती धाबा येणार आणि शेवटच्या षटकात किती धाबा राहणार ह्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. ज्या संघानं दमदार सुरुवात केली महेश स्पोर्ट्स शेलकर संघानं पहिल्या षटकामध्ये 13 धाबा कुठल्या तो संघ सामना जिंकणार का की मात्र पलटवार करणार महेश स्मृती मोहा कोलीवाडा. मजा आहे सामन्यामध्ये. 11-22 ओपन चेस गोलंदाजी मिस यावेळी मात्र सागरनं खूप चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय मध्ये शेवटच्या मोमेंटला त्याचा झेल सटकलाय आणि समीकरण वेगाने बदललाय. येणारे चेंडू आणि गरज आहे ती 22 धाबांची. क्लोज एन्काउंटर. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणं लक्षवेधी लढत तुम्हाला पाहायला मिळते. कारण आज असेच सामने तुम्हाला पाहायला मिळणार. कारण आज आपण शेवटच्या टप्प्यात आलोय आणि संघ जिंकणारे आता मात्र उंची घेणारा आणि सामना उभारी घेतोय. 11 चेंडू 22 10 चेंडू आता 22 धाबांची गरज. गुड बॉलिंग फ्रॉम द रणजित आणि चांगला फटका सजवलाय मात्र बॅकअप आहे तिथे एक्स्ट्रा रिझनला. अजय आल्या वेगाने 2 धाबा मिळतील. मागच्या 2 चेंडूत एकही धाव नाहीये आणि आता मध्ये 3 चेंडू मध्ये 2 धावा मिळाल्या आहेत. त्यामुळे समीकरण वेगाने बदललंय. 9 चेंडू आणि 20 धाबांची गरज. समीकरण बघा कसं होतं. 18 चेंडू 28 17 चेंडू 28 16 चेंडू 23 15 चेंडू 23 14 चेंडू 23 13 चेंडू 22 10 चेंडू 12 आणि आता समीकरण आले 9 चेंडू 20 धाबा. क्लोज एन्काउंटर. एखादा षटकार एखादा चौकार महेश स्पोर्ट्स शेलकर संघाला उभारी देईल मध्ये एखादा डॉट चेंडू कोलीवाडा संघाला कमबॅक करून देईल. ऑन साइडला पुल करत असताना कंट्रोल पुल स्ट्रोक गॅप मध्ये केल्याच्या पुढे सगळा मिड विकेटला कुणाल कोहली येतोय कबर करते मात्र एकच धाव मिळणार. सामना काट टाकतोय. 8 चेंडू आणि गरज आहे ती 19 धाबांची. ज्यांच्या नावाने स्पर्धा केली जाते
पनवेल विकासाचे शिल्पकार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं काही क्षणामध्ये आगमन होणार या क्रीडा नगरीमध्ये, ज्याने 4 वेळा लगातार आमदारकी पटकावली. फोर्ट्रिक आमदार तुम्हाला पाहायला मिळतील याच मंचावरती, ज्यांच्या सन्मानासाठी ही स्पर्धा आपण खेळवतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेश कारकर, धीरज ओवलेकर आणि शैलेश भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 8 चेंडू 19 थरार क्रिकेटचा. शेवटच्या टप्प्यात पंचांचा वाईटचा इशारा. प्रेशर ऑन द फिल्डर, प्रेशर ऑन द बॅट्समॅन, प्रेशर ऑन द फिल्डर अँड प्रेशर ऑन द बॉलर. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. शेवटच्या क्षणामध्ये असे प्रेशर आम्ही नेहमीच पाहिलेत. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. ओ नाहीये जमला. डॉट डिलिव्हरी डाऊन द लाईन गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. सुपर बॉलिंग. कौतुक करीन मी रणजितचं. अशा क्षणाला त्याला आमंत्रित करण्यात आलं जेव्हा समीकरण होतं 12-22 समीकरण होतं आणि संघनायकाने ठेवलेला विश्वास तो मात्र त्याने पूर्णपणे संपादित केलाय. व्हॉट अ बॉलिंग. त्याची ते लेन, त्याची लाईन, त्याची अॅक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याचं कंट्रोल. व्हॉट अ सुपर बॉलिंग. सामना रंगात येते. 7-18. शेवटच्या टप्प्यात सामना ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना मिड विकेटला अनिकेताला एकच सामने दुसऱ्या मॅचचा प्रयत्न आणि फलंदाज दोन्ही एकाच एंडला. हो माय गॉड. चेंडूची मात्र पेकापेकी. व्हॉट्स गोइंग ऑन. मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला आलेत आणि फलंदाज होणार बाद. त्यामुळे समीकरण असणार आहे येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 17 धावांची. त्या फक्त 11 धाबा. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5. काय गोलंदाजी राहिली. रणजितचं मी कौतुक करायला विसरणार नाही. रणजितनं ज्या पद्धतीने काउंटर अटॅक केला, ट्रिमेंडस प्रेशर केलं, एक्सलंट फिल्डिंग झाले आणि प्रेशराइज प्रचंड केल्या मैदानावरती. त्यामुळे सामना काट टाकतोय आणि महेश स्मृती मोह कोलीवाडा सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 17 धावांची. व्हॉट अ मॅच. हे बघा प्रेक्षक सामना एन्जॉय करत असताना स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. चिंतेचं सावट आहे सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती. कारण सामना कोण जिंकणार उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळतोय आणि पहिला सामना पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 17 धाबा. दोन्ही संघ या परिसरातील 10 संघ आहेत. दोन्ही संघांना संपूर्ण स्वतःला झोकून दिलाय हा सामना जिंकण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यात सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. 6 चेंडू 17 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम क्रमांक 4 तुमच्या माहितीसाठी. त्यामुळे बघायचं आहे सामना कोण जिंकणार. विजेत्या संघामध्ये सामना सध्या सुरू आहे. या संघाने सामने जिंकलेत आणि आतापर्यंत प्रवास केलाय. महेश स्पोर्ट्स शेलकर संघाचे सर्व आमचे सचिन शेट घरत देखील मंचावरती आहेत. त्याने या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक पुरस्कृत केले. स्वागत आहे सचिन शेट तुमचं. गोलंदाज तयार. अनिकेत कोळी. 6 चेंडू 17 धावांची गरज. या संघामध्ये सर्व कोळी परिवार आहे. सर्वांचं आपण स्वागत करूया. महेश स्मृती मोह कोळीवाडा संघ आणि संपूर्ण कोळी परिवार या संघामध्ये. बॅट अँड पॅड मध्ये ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना योग्य दिशा मिड विकेटला बॅकअप आहे. कुणाल कोहली आला. एकच धाव मिळणार. एका धावेने 5चा फरक पडणार नाहीये. समीकरण वेगाने बदलणार. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती 16 धावांची. पहिल्या 7 चेंडू मध्ये 13 धावा आणि नंतरच्या 13 चेंडू मध्ये आल्या त्या फक्त 12 धावा. त्यामुळे समीकरण बदलत गेलं. सुरुवात दमदार झाली मात्र नंतरच्या षटकामध्ये जे कमबॅक झालं आणि त्या कमबॅकनं कंबर मोडली. मी म्हणेन महेश स्पोर्ट्स शेलकर संघाची. सामना संपला नाहीये कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये हे सांगत असतात शेलकर संघ. बघायचं फाईट चांगली. वातावरण टाईट. गुड फाईट. गुड बॉलिंग.
लेंथ लाइन पेस पिचिंग accuracy perfection direction management and control super bowling there is a no chance for the run. It's a dot delivery. प्रत्येक डॉट चेंडू मैदानावरती महेश मोती मोहा कोलीवाड संघाला कमबॅक करून देईल आणि प्रत्येक डॉट चेंडू महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला या स्पर्धेच्या बाहेर नेण्यास भाग पाडू शकतो मैदानावरती. येणारे चेंडू 4 आणि गरजेची 16 धाबांची. फुल टॉस फेकून दिलाय चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं आणि चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. खणकानी षटकार चेक देखील केला जाईल बीमारसाठी. हा खराब चेंडू सामन्यातनं कमबॅक करून देईल कोली शेलगर संघाला आणि कोलीवाडा संघाला स्पर्धेतनं थोडासा बाहेर काढण्यास भाग पाडू शकतोय. चेक केला जाईल मैदानावरती चेंडू. प्रतीश आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये प्रतीश पाटील यांची संपूर्ण मॅनेजमेंट या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आणि स्पर्धेचे आयोजक सन्माननीय फेड डिलिव्हरी निलेश खारकर हे देखील तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. निलेश खारकर फार कमी वयामध्ये घेतलेले उत्तुंग जैब उल्वा नोटच्या माध्यमातून त्यांचं आपण स्वागत करूया. येणारे चेंडू 3 आणि गरजेचे 10 धाबांचे. काय फटका सजवलाय फलंदाजाचं मी कौतुक करेन सौरभ कडूचं. हा बघा प्रतीश आणि निलेश खारकर यांचा सुंदर कटआउट स्क्रीन वरती. आज A1 जोडी आज मैदानी इन ऍक्शन मध्ये पुढच्या सामन्यामध्ये हार्दिक शुभेच्छा. 3 चेंडू 10 धाबा 1 फुलटॉस सामन्यामध्ये किती खराब कामगिरी करू शकतोय याचे उत्तर दिलं. व्हॉट अ शॉट एक्झॅक्टली स्क्रीन समोर फ्रंट स्ट्रोक सीमा पलीकडे 6 धाबांसाठी. व्हॉट अ बॅटिंग. कडूसाठी एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. काय फटकेबाजी केली मागच्या 2 चेंडूवर त्याने कुठल्या त्या 12 धावा. त्यामुळे सामना कुठून कसा आला बघा. समीकरण होतं 12 चेंडू 22 10 चेंडू 22 9 चेंडू 20 8 चेंडू 19 8 चेंडू 18 7 चेंडू 18 7 चेंडू 17 5 चेंडू 16 4 चेंडू 16 3 चेंडू 10 आणि आता समीकरण उरलाय 2 चेंडू 4 धावा. हु वाटा मॅच. काय सामन्याचा बिमोड केलाय या सौरभ कडून. नाव कडू आहे मात्र संघासाठी गोड कामगिरी करतोय आणि गोड बातमी देखील देऊ शकतोय. 2 चेंडू 4 धावा. सामना संपला नाहीये. येणारा प्रत्येक चेंडू सामन्यामध्ये पक्कड निर्माण करायचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या डोक्याला आणि मेंदूला सुन्न करतोय अंगावरती शहारा निर्माण करतोय. 2 चेंडू 4 धावा. शॉट प्लेन कट केला बॅकफुटला जाऊन आणि विजयी फटका. आज की शाम सौरभ कडू के नाम आणि सौरभ कडू ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. व्हॉट अ फिनिश. काय फिनिश केलाय सामना आणि बघा किती महेश स्पोर्ट्स शेलगर संघ कमबॅक करू शकला मैदानावरती. मागच्या 3 चेंडूवरती 2 षटकार आणि 1 चौकार. सौरभ कडू ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वा काय फटकेबाजी केलीस. मागच्या षटकामध्ये रणजितनं केलेली गोलंदाजी त्याच्या मेहनतीवरती पाणी पेरलं आणि मागच्या षटकामध्ये जोगेंद्र कोहलीने केलेली इकॉनॉमी गोलंदाजी त्याच्या गोलंदाजीवरती पाणी पेरलं या गोलंदाजानं. त्यामुळे सामना जिंकलाय महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. सचिन शेठ हार्दिक अभिनंदन तुमचं देखील करतोय आणि सामना बी ठरलाय सौरभ कडू. व्हॉट अ फिनिश अँड व्हॉट अ बॅटिंग. चला सामना लगेच सुरुवात करूया आपण. दोन्ही सर्व संघांना विनंती आज कुठे थांबायचं नाही आपण कारण आज 8 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. मान्यवरांचं भरपूर आगमन होईल आज. प्रायोजन सेरेमनी देखील आम्हाला करायचे आहे. त्यामुळे सर्व संघांना विनंती वेळेवरती या वेळेवरती केला आणि आम्हाला सहकार्य करा हीच तुमच्याकडनं अपेक्षा. सौरभ कडू 31 धावा कुठल्यात 15 चेंडू मध्ये नॉन स्टॉप फलंदाजी आणि त्याने सांगितलंय टुडे इज माय डे. यस या आपण बोलणार आहोत मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आणि लगेच जयेश भोसलेकडे या आपण बोलणार आहोत. थँक्यू सो मच. चंद्रकांत शेठ पाटील साहेब आपल्या सोबत